मागं सरका, थोडं थोडं मागं सरका, थोडं थोडं मागं सरका. या पुढं. स्वप्नील येडगे पैलवान चला पुढं. चला. रणजित कारंडे पैलवान, महान मल्ल महेंद्र देवकाते, महाराष्ट्र चॅम्पियन महादेव कुसुंबडे पैलवान, समाधान अभंगराव वस्ताद या. या चला. संजय आप्पा आलेले आहेत. या सुंदर अशा मैदानचं आभार व्यक्त करणं, हे ज्यांचा वाढदिवस झाला, सत्कार सोहळा आणि सत्काराला उत्तर देतील पैलवान महेश येडगे इंजिनियर आणि वस्ताद पैलवान, अशा अष्टपैलू युवा नेता या गावचा या व्यासपीठाला उत्तर देतील आपल्या वाणीतून. समाधान अभंगराव पैलवान आणि भीमाप्पा माळी हे दोन पंच राहतील. खर तर मामांनी या ठिकाणी बोलण्यासाठी सांगितलं, परंतु कोणत्या शब्दामध्ये आज या ठिकाणी सर्वांचं आभार मानावं हे त्यासाठी शब्द नाही आहेत. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व मित्रपरिवार, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य असतील, माझे बंधू असतील, त्यांनी ह्या कोर्टी गावामध्ये या शंभू महादेवाच्या पवित्र नगरीमध्ये हे शंभू प्रतिष्ठानचे सर्व सहकारी, माझे सर्व मित्रपरिवार यांच्या वतीने हे कुस्तीचं मैदान आयोजित केलं होतं. कुस्ती मैदान आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश, ही कुस्ती ही ग्रामीण भागाची नाळ आहे. आजचा तरुण हा व्यसनाने वाहत चाललेला आहे. तर प्रत्येक पालकाला, समाजातील प्रत्येक नागरिकांना, प्रत्येक युवकांना या तालमीत येऊन तालमीचे धडे, प्रत्येकाचं मन, मेंदू आणि मनगट या त्रिवेणी संगम असल्यानंतर तो माणूस, तो व्यक्ती, तो मुलगा स्वतःच्या आयुष्यात यशस्वी होतो. तेच कार्य हे आम्ही मित्रपरिवाराच्या मदतीने या ठिकाणी करत राहतोय. शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीनं शिवशंभो केसरीचं हे पहिलं वर्ष आहे. यापुढील वर्षी अतिशय आनंदात, उत्साहात या ठिकाणी मैदान राहील. माझ्यावरती प्रेम करणारे सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु शतशः आभार मानतो. गेली 15 दिवस झालं हे मैदान यशस्वी करण्यासाठी माझे लहान थोर मोठे भाऊ असतील, सर्व मित्रपरिवार असतील, हे या ठिकाणी अहोरात्र राबतात. त्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि रात्रीचे 10:15 झालेत, तर एवढ्या संख्येनं आज आत्ताही या ठिकाणी सर्व प्रेक्षक वर्ग, नागरिक व कुस्तीप्रेमी उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून मी आभार मानतो. आणि आज दिवसभरात माझ्यावरती शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी उपस्थित असलेले सर्वच मित्रपरिवार, नागरिकांचाही आभार मानतो. आणि सर्वांचं पुनश्च एकदा मी आभार मानतो. माझं या ठिकाणी मनोगत थांबवतो. धन्यवाद. शबाश. माझी या जीवीची आवडी पंढरपूर आणि हिनगुडी. पंढरपूर हाकेच्या अंतरावर होत्या. या कुस्ती मैदानासाठी सर्वजण माझ्यावरती प्रेम करत आहात, पण नजर चुकीनं कुणाचा मान सन्मान यथोचित करण्याचं राहिला असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. तुमचे प्रेम, आशीर्वाद असेच यापुढे माझ्या राहू द्या. मी कायम आपल्या ऋणात असेल. अनेक दिवस होणार म्हणून गाजत असलेली कुस्ती अखेर कोर्टीमध्ये महेश दादा येडगे आयोजित निकाली कुस्त्याचं जंगी मैदान त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवशंभू क्रीडा संकुलन कोर्टीमध्ये आयोजित केलं. वर्ष पहिलं. कुस्तीच्या महोत्सवाला सुरुवात होते डिसेंबर 25, 2025. अवघा 5 दिवस हा 25 साल राहिलेला आहे. आणि त्यानिमित्तानं 2025ची ही अंतिम कुस्ती पंढरपूर तालुक्यातली फाईट टू फाईट. मोईन पटेल, ज्याच्या घराण्याला कुस्तीचा फार मोठा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये, आणि श्रीनाथ गोरे, सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा, मनगटाच्या बळावरती महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कुस्ती क्षेत्रात कोरतोय. असा श्रीनाथ गोरे मोईन पटेलवरती कब्जा घेण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर असा कब्जा घेतलेला आहे. आणि मोईन पटेल मात्र एक गुडघा खडा करून निघून जाण्याच्या तयारीत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून दाद द्या. कुस्तीला टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका. सुंदर कुस्ती चाललेली आहे. मैदान बघावं तर कोर्टीला जावावं. नव्या दमाची पोरं, महाराष्ट्रातली पोरं, सोलापूर जिल्ह्यातली पोरं एकमेकाच्या विरोधात भिडलेली आहेत. आणि महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात यांची पत वाढणार आहे. आजच्या मैदानामध्ये नव्या दमाच्या पैलवानला संधी दिलेली आहे.
महेश दादाचं कौतुक आहे, त्यांच्या सर्व सहकार्यांचं कौतुक आहे. कोणी तनानं, कोणी मनानं, कोणी धनानं, कोणी कायेनं, कोणी वाचेनं असं प्रत्येकाने सहकार्य केलं म्हणून हा भला मोठा कार्यक्रम दुपारी 3:30 सुरू झालेला रात्रीच्या 10:30 वाजलेले आहेत. याची देही याची डोळा हा सुंदर सोहळा काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे पैलवान श्रीनाथ गोरेचा. दोन्ही पैलवान महाराष्ट्र चॅम्पियन आहे. खालचा पोरगा 2दा महाराष्ट्र चॅम्पियन आहे, वरचा पोरगा 1दा महाराष्ट्र चॅम्पियन आहे. सुवर्ण पदकाचा मानकरी आहे. खालचा पोरगा 2दा रौप्य पदक आहे. महाराष्ट्र छोटा नाही, महाराष्ट्र फार मोठा आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व करणारा पैलवान भविष्यात भारत देशामध्ये कीर्तिमानी करतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये माऊली जमदाडे, पंढरपूर तालुक्यात चिलाईवाडी गाव, पंढरपूर तालुक्यामध्ये रविराज चव्हाण नाव, पंढरपूर तालुक्याचं नाव समाधान घोडकेनं नळीच्या 7 समुद्राच्या नकाशावर नेऊन ठेवलं. याच सोलापूर जिल्ह्यामध्ये कुस्ती सम्राट अस्लम काजी इथं बसलेले पैलवान महेंद्र देवकाते, या सोलापूर जिल्ह्यामध्ये पैलवान महेंद्र गायकवाड, या सोलापूर जिल्ह्याचा आघाडीचा पैलवान सिकंदर शेख हिंदुस्थानमध्ये नाव आहे. आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये आज ही 2 पोरं लढतात. इथून पुढे 3 वर्षाच्या आतमध्ये ही पोरं महाराष्ट्रात 1 नंबरला प्रत्येक मैदानामध्ये लढणार आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवा आणि एकदा माझ्यासाठी हात वर करा सर्वांनी. बजरंग बलीचा जयघोष करू. मी सांगतोय म्हणून करा. देवाचं नाव घ्यायला मी पण नसावा. बोलो बजरंग बली की, बोलो बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. शाबाश. हे कौतुक महेश दादा येडगेंचं, त्यांच्या सर्व सहकार्यांचं. समाधान अभंगराव आणि भीमाप्पा माळी कुस्ती क्षेत्रातली ही 2 आदर्श माणसं पंचाची भूमिका साकारतायत. कणकरपणानं आतापर्यंत समोरचं आव्हान मोहीनं पेलवलेलं आहे. इथून पुढे मात्र कस लागणार आहे. मनगट मेंदू याचा संगम साधून कुस्तीमध्ये तग धरावा लागतो. कुस्तीमध्ये हळवं बनून चालत नाही. कुस्तीमध्ये तुम्ही तालमीमध्ये केलेलं कष्ट, त्यामध्ये दाखवलेली एकाग्रता तुम्हाला मैदानामध्ये आत्मविश्वास देत असते. त्यामुळं श्रीनाथ पैलवान कडेला कुस्ती आल्यानंतर तुम्हाला कुस्ती करताना, गिस्सा मारताना, पाय गिस्सा मारताना, बॅक थ्रो मारताना अडचण निर्माण होते. ती अडचण निर्माण होणार नाही याची काळजी सरपंचांनी घेतलेली आहे. समाधान अभंगराव पैलवान पंढरपूरकर एक दर्जेदार नव्या पिढीचं कुस्ती क्षेत्राचं नेतृत्व करणारा पैलवान वस्ताद आणि भीमाप्पा माळी या दोघांच्या संगमतानं ही कुस्ती चाललेली आहे. थंडीची लहर सुटलेली आहे. त्यामुळं कुस्ती प्रेक्षकाला तापवेल, अंगामध्ये उर्मी भरवेल. अगदी महाबळेश्वरला गेलो की काय असं वाटायला लागले. हॉकी मेंबरचा खिशात हात गेलाय यावरून कळते त्यांना थंडी जास्त वाटायला लागली आहे. भीमाप्पा तुम्ही घाबरू नका, आम्ही आहे तुमच्या पाठीशी. शबाश शबाश शबाश. सोलापूर जिल्हा हा कुस्तीचा आगारा आहे. या आगारामध्ये मोईन पटेल विरुद्ध श्रीनाथ गोरे असा मुकाबला. चुरस बघायला आवडते. भारत आणि पाकिस्तानची मॅच लागली की टीव्हीकडं जाणाराचा कल वाढतो. भारत ऑस्ट्रेलिया मॅच लागली की 100% लोक आवर्जून मॅच बघतात. भारत दक्षिण आफ्रिका, भारत श्रीलंका अशा मॅचला लोक आवर्जून जमतात. तशी मोईनची पत आहे महाराष्ट्रात. श्रीनाथ गोरेनं पत निर्माण केली आहे. मोईनला कुस्ती क्षेत्रात फार मोठं पाठबळ आहे मामाचं. कुस्ती क्षेत्रात त्याच्या मामाचं नाव मोठमोठ्या पैलवानला हरवणारा पैलवान म्हणून मैदानामध्ये फक्त एक महाराष्ट्र केसरीची गदा अपवाद वगळला तर महाराष्ट्रामधले 51 गदा पटकावणारा माढा तालुक्यात सापडणे नावाचा पैलवान, त्या पैलवानचा भाचा खालचा पोरगा. त्यामुळं पारडं जड असतं एखाद्या पैलवानला. ती पत मामाची टिकवणं, त्या पोराला सचिन लवटेचा मार्गदर्शनाचा आधार आहे वरच्या. तो एकलंगी भरतोय. इथं वारसा हक्क चालत नाही. स्वर्गीय बालारपी शेख, स्वर्गीय अप्पालाल शेख ही नावं देशभर गाजली. सुपर हेवी गटामध्ये राष्ट्रकुलचं सुवर्ण पदक आणलं अप्पालाल शेखनं. मुलांना त्यांच्या एवढं यश मिळवता आलं नाही. अमिताभ बच्चन बिग बॉस मध्ये बिग बी म्हणून देशामध्ये नाव आहे. अभिषेक बच्चनला तेवढं नाव मोठं करता आलं नाही. तशाच पतीनं सचिन तेंडुलकर क्रीडा क्षेत्रामध्ये ब्लास्टर आहे. शतकांचं शतक मारणं म्हणून भारत सरकारनं भारतरत्न दिला. पण सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर तेवढं काम क्रिकेटमध्ये सक्सेस करू शकला नाही. ज्याच्या त्याच्या पारड्यात भगवंतानं काहीतरी वेगळं पण दिलेलं असते. तसं
नरसी यादव सारखा पैलवान महाराष्ट्रात आला 2011, 12, 13ला ट्रिपल महाराष्ट्र केसरी झाला. विजय चौधरी सारख्या पैलवानला भगवंतानं 3दा महाराष्ट्र केसरी केलं. कष्ट केलं, सातत्यता ठेवली आणि भगवंताची कृपा झाली की भगवंत आणि या पंढरीच्या पांडुरंगाच्या आशीर्वादानं सर्व काय अलबेल होतं. आतापर्यंत तरी मोहींनं हार मानलेली नाही. वारंवार चड्डी पकडून लांग पकडून विजय मिळवण्याचा प्रयत्न पैलवान श्रीनाथचा राहिलेला आहे, पण त्याला मोहीन दाद देत नाही. 92 किलोचा 94 किलोचा बोजा मानावर बसलाय. सारखी मान चोळायचं काम चाललंय, मानेतला कस काढायचं काम चाललंय, पण मोहीन पटेल हार मानायला तयार नाही. अशी जर मान 5 मिनिटं जर आपली चोळली दिवसा चालण्या नागेश पैलवान कळणार नाही. कुठे गेले शेंगदाणवालं? गेलं, त्यानं ओळखलं. आता नाश्त्याची वेळ संपली, आता भोजनाची वेळ आली. काय अप्पा? हा, शबाश. 50,000 रुपये, लाख रुपये, 75,000 रुपये तुम्हाला वन साइड घ्यायचे असतील, मोहीन श्रीनाथवरती विजय व्हावं लागल. श्रीनाथला मोहीनवरती विजय व्हावं लागल. कुस्ती एखाद्या पैलवानला किती मोठं करते. त्या महेंद्र गायकवाडला, प्रकाश बनकरला, माऊली जमदाड्याला, पैलवान सिकंदर शेखला कुस्तीने किती दिलं राव आपा? जवळजवळ 10 कोटी रुपये माझ्या समोर सिकंदर शेखने या 5 वर्षात मिळवलेले आहेत. 10 कोटी रुपये कशाला म्हणतात? जीवनात किती फंड बघा, कोतली नोकरी बघा, क्लास 1 बघा. तसं आज इथं एवढा मोठा फंड एका ठिकाणी झाला पैसे रूपानं. मुस्लिम समाजाची माणसं, विविध जाती धर्माची माणसं एका तरुणाच्या पाठीमागे खंबीरपणानं उभा राहिले आणि महेश शेडगेचा वाढदिवस व्हावा. 25 तारीख 25 डिसेंबर कितवा वाढदिवस आहे? 31वा वाढदिवस. किती आनंदात साजरा केलाय. टाळ्या वाजवा की महेशसाठी सर्वांनी. विनोबा भावेने एका ठिकाणी म्हटलेलं आहे, का जगायचं आणि कशासाठी जगायचं याचं प्रयोजन जो तरुण शोधतो तो तरुण आपल्या जीवनामध्ये क्रांती करतो. नाहीतर माणसाचं जीवन म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. श्रीनाथ, जर खालच्याला बराच वेळ निघता येत नसेल आणि वरच्याला बराच वेळ पाडता येत नसेल, बार तीच ॲक्शन असेल, तुम्ही रिस्क घेऊन कुस्तीचा रिझल्ट लावत नसल, आता आवाज माझा तुमच्या कानावर येतोय, कुस्तीचा निकाल लावायचा आहे. थंडीची लहर आहे, घाम अजून आलेला नाही, घसरत नाही, त्यामुळं कुस्तीचा रिझल्ट लावा. ग्रीप सापडते. हां, परवा मी केसनंदला गेलतो, पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यामध्ये. निशांत कुमार नावाचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ बरोबर लढायला आणला होता, हरियाणावनं पंजाब केसरी, आणि तो पोरगा पृथ्वीराज मोहोळला हरवून गेला. म्हणून त्यांचा वडील राजाभाऊ मोहोळ नाराज झाला नाही, माझा पोरगा पडला म्हणून. आपल्या गावात पडला, परिसरात पडला, जिल्ह्यात पडला म्हणून निराश व्हायचं नसतंय. मोठं ज्याला व्हायचं आहे त्यानं अपयश पचवायला, अपयश गिळायला शिकायचं असतंय. टीका पचवायचे असतात, विष गिळायचं असतंय. त्यामुळं हे विजय पराजय पचवावी लागतील. हा, सांगा त्याला, घ्या, उठवा, समाधान बसतात, चला उठवा, सोडवा, चला सोडा. सोडवलं नाही, सोडवलेली नाही मामा, बसा तुम्ही, तुम्ही काळजी करू नका. 1 लाख रुपये रक्कम आहे. अजून त्यांची परीक्षा घ्यायची आपणाला. ACC बोर्ड, HSC बोर्ड, मग BA. लगे BA ला 17 नंबर फॉर्म भरून भरायला बसवत आहे का? असं चालणार नाही. डायरेक्ट 8वी 9वी 10वी 11वी 12वी करायला लागेल तुम्हाला. काय सोली सर? चला आता करा कुस्ती. दोन्ही साईडनं आता होणार. दोघाला एकमेकाच्या ताकदीचा अंदाज आला आहे. कुस्ती सुटणार नाही याची काळजी आहे. गंगावेश मध्ये प्रकाश बनकर आहे आणि ज्या गंगावेश मध्ये कुस्ती सम्राट अस्लम गाजी तयार झालेले त्या तालमीमध्ये आपला प्रतिस्पर्धी प्रॅक्टिस करतो. यावरून तुम्ही दोघे हे महाराष्ट्रातले आहात, दोघे एकमेकाला ओळखतात. तिथंच सिकंदर शेख आहे, तिथंच माऊली जमदाडे आहे, तिथं प्रकाश बनकर आहे, तिथं कालीचरण सोलंकर आहे, तिथं श्रीनाथ आहे. हाताचे हातोडे मानेवरती पडायला लागलेले आहेत, घसोटे एकमेकाचे सोसायला लागलेले आहेत. ह्यासाठी रोज पहाटे 4ला उठावं लागतंय. 10-10 किलोमीटर रनिंग करावी लागते. 1000 1,500 सपाटी मारावी लागते. 100 वेळा पायऱ्या चढावी लागतात. शबाश मोहीन, शबाश, वा रे वा श्रीनाथ, शबाश. हलगीवाले जपून बसा, हलगीवाले जपून बसा. हलगीवाले
तुम्ही जपून बसा, तुमच्या अंगावर हलकी पडल संभळवाले हो, खाली चपाती होईल. परत तुम्ही म्हणसाल मधने सर कसं सांगितलं नाही मला. बरं का, आपण काय तूप खात नाही, दूध खात नाही, आपण बाजार आमटीकडं आहे. मग आल्या आल्या मला म्हणते तर करकमला येता का मधने सर बाजार आमटी खायला. त्यामुळं हिथं काय आहे, दम बिर्याणी, शंभू महादेवाची नगरी आहे. मी यात्रेत जास्त काय बोलत नाही. शेणात चाप खावं लागतंय, गर्दन खावं लागते, काळीज खावं लागते, तिळवण खावं लागते, बोकडाची राजाभाऊ मान शिजवून खावं लागते, आखणी करावी लागते. कशी आहे तब्येत, कशी आहे मिशा. निस्ता अस्सल माल इकडे खायला आहे. म्हणून 75 मध्ये सुद्धा अजून कसलाच त्रास नाही. शबाश, तुम्ही माझ्या मागे कुस्ती लावायचा नाद केलाय काय. शबाश मोईन, शबाश श्रीनाथ. कुछ के बिना जय जयकार नहीं होती बेटा मोईन. श्रीनाथ भात्यातला बाण काढा. ओ ओ करा की टाळ्या, टाळ्या करा की टाळ्या, टाळ्या करा, टाळ्या करायला कंजूस करू नका. वाही करो. वारे वा, वारे वा, वारे वा. चला मध्ये चला, दोघं सोडा, सोडा दोघं सोडा, सोडा. चला माती घ्या मध्ये चला. हे काय सोपं आहे काय हो. जावे त्याच्या वंशी तेव्हाच कळे, पाण्यात मासा झोप घेतो कैसा. सोपं नाही श्रीनाथ गोऱ्याच्या विरोधात एवढा वेळ लढणं आणि मोईनच्या विरोधात एवढा वेळ लढणं. हे कौतुक आहे महेश दादांचं, त्यांच्या सर्व सहकार्यांचं. शबाश. एखादा हुकुमी डाव असावा आपल्याकडं, समोरच्यानं त्या डावाची दहशत घ्यावी. आतमध्ये येतानाच मानसिक खच्चीकरण व्हावं प्रतिस्पर्धी पैलवानचं. नुसतं बळ असून चालत नाही, तुमच्याकडे सायकोलॉजी सुद्धा असली पाहिजे. सायकोलॉजीचा आधार, उच्च कलात्मक डावाची साथ जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला जगातली कुठलीच शक्ती हरवू शकत नाही. शोएब अख्तरचा बॉल यायचा 152च्या स्पीडनं. पत्रकार विचारायचे उद्या मॅच आहे, काय करणार सचिन तेंडुलकरला. सचिन तेंडुलकर म्हणायचे माझी बॅट उत्तर देईल उद्याच, आज काय बोलणार नाही. तसं ब्रिटलीचाही बॉल यायचा 148-50. उगीच माणूस मोठा होत नाही. आचरेकर सरांची एक चापट सचिन तेंडुलकरला भारतरत्न देऊन गेली. आणि विनोद कांबळेनं गुरुची शिस्त पाळली नाही तर विनोद कांबळे वयाच्या 45 मध्ये पायानं नीट चालता येत नाही. म्हणून हे कुस्तीचं मैदान 3 ला सुरू झाले महेशदादाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. मैदान सुरू असताना अशी कणकर मुलं तयारी करायची असेल तर बापाचं जीवन हे सतर्क असलं पाहिजे. आकाशातला पाण्याचा थेंब जर गटारीत पडला तर पाय धुतण्यायोगी पाणी राहत नाही. तोच पाण्याचा थेंब जर केळीच्या पानावर पडला, सकाळच्या पारी सूर्यबिंब चमकलं मोत्यासारखं दिसतंय. तोच पाण्याचा थेंब जर शिपल्यात पडला तर प्रत्यक्षात मोती बनतो. उदबत्तीच्या बाजारात गेला की शिंका येतात, सुगंध येतो. मिरच्याच्या बाजारात गेला की शिंका येतात. तोच पाण्याचा थेंब जर तव्यावर पडला तर काही सेकंदात पाणी भस्म होतंय. म्हणून मुलं कुठं उठतात कुठं बसतात हे बापानं तपासलं पाहिजे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, अ गुड फादर बेटर दॅन 100 टीचर्स. टेंभुर्णीच्या एका पोरानं 90 लाख रुपये ऑनलाईन रमीवरती घालवले. त्यामुळं मोबाईलवरती बंदी आली, ऑनलाईन गेमवरती बंदी आली. ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्ष वयोगटाच्या आतल्या मुलांना मोबाईलवरती बंदी आहे. 16 वर्ष तानाजी भाऊ, 16 वर्ष वयोगटाच्या आतल्या मुलाच्या हातात सरपंच साहेब मोबाईल दिला जाऊ नये असा कायदा तयार झाला तिथं. इथं आपल्या हातात घरात लेकरू रडायला लागले त्याच्या समोर लगेच मोबाईल काढून द्यायचा. लहान मुलांच्या डोळ्याचा आजार नीट करायला दवाखाना तयार करावा लागल भविष्यात. 5 वर्षाच्या आतमध्ये मोबाईलमुळे त्रस्त झालेली माणसं नीट करायची सुविधा उपलब्ध करावी लागेल भारत सरकारला. सिव्हिलला ते आजार नीट करायची दवा निर्माण करावी असेल. जसं कोरोनामध्ये सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकनं लस निर्मिती केली. शबाश, वा रे वा, शबाश. समोरून लांग पकडलेली आहे. तिथं लांग पकडल्यानंतर समोरच्या पैलवानचा आत्मविश्वास भला मोठा वाढत असतो. शबाश. हप्ती बाप बाप करा की टाळ्या, टाळ्या करा, टाळ्या. जीवाच्या आकांतानं दोन्ही पैलवान एक विजयासाठी आणि एक पराजय वाचवण्यासाठी दोघांमध्ये कट्टेकी टक्कर मुकाबला. यामध्ये दोघाला विजय मिळवण्याचा फार मोठा
आधार असतो आणि कब्जा परत आला श्रीनाथ गोरेकर. ओ घाड राहायचं नाही, धोका द्यायचा नाही, धोका पत्करायचा नाही, नरड्याला हात जाऊ द्यायचा नाही. घुटना ठेवला परत श्रीनाथ गोरेनं. शबाश फिरतरावा. घुटना घुटना जवळजवळ 94 किलोचा घुटना मानेवरती बसलाय. हत्तीची मान, पैलवानची मान, सापाची मान मजबूत असली पाहिजे. घुटना. मोईन पटेल मोठ्या आत्मविश्वासानं आज आखाड्यामध्ये उतरलाय. पंढरपूरला कुर्टीमध्ये शंभू महादेवाच्या पावनभूमीमध्ये युवक नेते महेशदादा येडगे यांच्या वाढदिवसाला रंगलेलं हे कुस्तीचं मैदान. दोघांचे अटॅक झाले. अतिशय चांगली तयारी आहे दोघांची. शबाश. शबाश. परत लांबवलेला आहे, परत घुटना ठेवलेला आहे, परत दोन्ही हातानं लांग पकडलेली आहे, परत घुटना, परत घुटना. भीमाप्पा आणि समाधान वस्ताद हे लक्ष ठेवून आहेत. पराजयाची किंमत दोघांनाही माहिती आहे. सीझन अगदी तोंडावरती आलाय. महाशिवरात्री डिसेंबर नंतर फेब्रुवारीला येते आणि मार्चला पाडवा येतो. मराठी वर्षाची सुरुवात होते. तिथून पुढे 3 महिने महाराष्ट्रामध्ये यात्रे जत्रेच्या निमित्तानं मैदान सुरू होतात. डिसेंबर जानेवारीला महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन सुरू होतं. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960ला. तिथून पुढे कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळे यांच्या पुढाकारानं महाराष्ट्र केसरीला प्रारंभ झाला. प्रत्येक घरातल्या पालकाची अंतिम इच्छा महाराष्ट्रात असते. ओपन गटातला पैलवान तयार झाला तर त्याला महाराष्ट्र केसरी करणं, गटातला पैलवान झाला तर त्याला इंटरनॅशनल करणं. आणि ओ वाचलेले दोन्ही टाळ्या टाळ्या टाळ्या. काय कुस्ती याला म्हणायचं पंच, ह्याला म्हणायची कुस्ती. समाधान अभंगरावच्या तालमीतला श्रीनाथ आहे, पण कसलाही आपलेपणा दाखवला नाही. भीमापानी दाखवलेला नाही. आपलाच मोहीन आहे, आपला श्रीनाथ आहे. या न्यायाने कुस्ती आणि परत मात्र दरम्यान कुस्ती कडेला आणि परत कब्जा. पंच देतायत की नाही देतात, का पैलवान देतायत का नाही देतात याकडं कुस्ती. मात्र ही पैलवान लगेच मान्य करणार आहेत. मी धनाजी मधने बोलतोय. दोन्ही पैलवान मी यांना 50 रुपयाच्या जोडीपासून ओळखतो. शबाश. किती दम लागला असेल, किती हातपाय थकत असतील, ज्यांनी पैलवानकी केली त्यांनाच माहिती आहे. हे काय सोपं नाही. हे शरीर आहे. आले होते तेव्हा आखाड्यामध्ये कसं शरीर होतं ना आता शरीर काय झाले दोघांचं बघा. शबाश. आता मात्र ज्याच्याकडे दम असेल 5 मिनिट वेळ, या दोघांना 5 मिनिटात जर कुस्तीचा निकाल लागला तर ठीक. 10:33 ला कुस्ती. निकाल नाही लागला तर कुस्ती जोडीवर सोडवली जाईल किंवा पॉइंटवरती कुस्ती. आयोजन कमिटीच्या निर्णयानुसार पॉइंटवर कुस्ती हाकी मेंबरनी सांगितलेलं आहे. पॉइंटवरती कुस्ती घ्यायची, निकाल लावायचा आपण आज. शबाश. परत घुटना. शबाश. शबाश. या महिन्यामध्ये जवळजवळ अनेक ठिकाणच्या स्पर्धा झालेल्या आहेत. यात्रे जत्रेच्या निमित्तानं अनेक ठिकाणच्या स्पर्धेमध्ये हे दोन्ही पैलवान नावारूपाला आलेले आहेत. आणि दोघांची शंभू महादेवाच्या नगरीमध्ये शिवशंभू क्रीडा संकुलन आयोजित महेशदादा येडगे उपसरपंच यांच्या वाढदिवसाला 31व्या नंबर 1ला 1 लाख रुपये इनामाची कुस्ती मोहीन विरुद्ध श्रीनाथ. हा मुकाबला 5 मिनिटाची वेळ दिलेली आहे. आता घोटना या डावाची पकड श्रीनाथ गोरेकर आलेले आहे आणि जवळजवळ 2 मिनिट संपलेले आहेत. बाकी 3 मिनिट वेळ बाकी आहे. त्यानंतर मात्र गुणावरची कुस्ती जाईल. गुणावरच्या विजय पराजयाचं शल्य जास्त वाटत नसतं, पण चितपटीनं कुस्ती जर गेली तर थोडीशी मानहानी पैलवानच्या मनामध्ये झालेली स्थिती दिसते.
दोघाची तेवढीच ताकद आता एकमेकाला लागणार आहे. ज्याचा आत्मविश्वास असेल तो सहजासहजी पराजय स्वीकारत नसतो. एखादा पक्षी वाळल्या झाडाच्या फांदीवर बसला, जर फांदी एखादी मोडली, पक्षी खाली कोसळत नाही, याचा त्याला शास्त्रीय आधार आहे. ते पंख खाली त्याला पडू देत नाहीत. 12 जून 2025ला असाच एक प्रवासी 11 नंबर खिडकीतून एअर इंडियाच्या हुडी मारून खाली आला. जळून खाक झालेले 242 प्रवासी अनंतामध्ये विलीन झाले, पण धाडसामुळं एका प्रवाशाला जीवदान मिळालं. त्यामुळं धाडस हे जगातलं असं शक्तिस्थान आहे, तुम्हाला कुठून कुठपर्यंत नेईल काय सांगता येत नाही. प्रिन्स नावाचा पोरगा 250 फूट बोरमध्ये मागील 10 वर्षापूर्वी अडकलेला सर्वांनी बघितलेला आहे. 2 दिवस आतमध्ये होता. भारत सरकारने त्याला 250 फूट बोरमधून खालून काढला. बरोबर आहे का? प्रिन्स नावाचा पोरगा आठवतोय का? तुम्ही अभ्यासक माणसं आहे सर्व. त्याच्या नावानं बँका निघाल्या त्या गावात. जिवंत पोरगा काढला. तसाच आव्हान जीवनात घेऊन गेलेला पोरगा सूरज चव्हाण नावाचा, मर्यायला आई म्हणत होता, शंभू महादेवाला बाप म्हणत होता. निवद नारळ खाऊन पोरग जगलं आणि बिग बॉसच्या घरात गेलं, सोन्याची ट्रॉफी घेऊन आलं. आज महाराष्ट्रातला सर्वात मोठा सेलिब्रिटी आहे तो पोरगा. सुशीला नावाची पोरगी एक जहीर खान सारखी बॉलिंग टाकत होती. सचिन तेंडुलकरकडे तो व्हिडिओ गेला. ती पोरगी राजस्थानमधली अतिशय सुंदर बॉलर म्हणून महिला क्षेत्रामध्ये प्रेरणा बनलं. आताच्या काळात रावापा ही माणसं, तुम्ही ज्याला मोठं म्हणाल का तोच माणूस मोठा होऊ शकतो. पवार साहेब, आता देव भेटल न भेटल हे कोणाला तपश्चर्या करायचे, रावणाला ब्रह्मांड जिंकत आलं होतं. पण कलियुगामध्ये काय हो, कलियुगामध्ये एखाद्या माणसाला, आज महेश येडगेंच्या वाढदिवसाला तुम्ही सर्वजण जमलाय. महेश येडगेला तुम्ही मोठं केलं. तुम्ही मागं असाल तर ते मोठं होईल, नाहीतर कोण आहे हो. एकटा माणूस मोठा होत नाही. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तसंच आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये तसंच आहे. सर्वांनी कुस्त्या वाटून घेतलेल्या आहेत. कोणी मोबाईल शॉपीवाल्यांनी घेतलेली आहे, कोणी पेट्रोलियमवाल्यांनी घेतलेली आहे, कोणी उद्योगपतींनी घेतलेली आहे. विविध जाती धर्माची 18 पगड जातीची माणसं या मैदानामध्ये सामील आहे. म्हणून कुस्तीचा कार्यक्रम संपन्न होतोय. चला उठा, पॉइंटवर कुस्ती लावा. पहिला पॉइंट 2 गुडघे 1 कोपर, 3 अवयव ज्याचे जमिनीला पहिल्यांदा टिकतील तो पैलवान पराजित होईल. ज्याच्या हातामध्ये कंबर येईल, ज्याचा हात चड्डीला जाईल तो पराजित होईल. बेमापा चड्डीला जर हात गेला त्याला पराजित करायचं. आणि सोशल मीडियावरती आपल्याला सर्वांना दिसतंय आपण 5 माणसं आतमध्ये आहे. चड्डी पकडायची नाही, चड्डीला हात जाऊ द्यायचा नाही. आणि 2 गुडघे 1 कोपर टेकवायचा. तुम्हाला स्पर्धा कळते, कारण दोन्ही 92 किलोचेच महाराष्ट्र चॅम्पियन आहेत. महाराष्ट्र केसरीच्या अधिवेशनामध्ये येणाऱ्या ही कुस्ती सुवर्ण पदकासाठी लागू शकते. काय सचिन मामा, शाबाश. कडेला गेल्यानंतर पॉइंट दिला जाणार नाही. तुम्ही ढकलत कडेला गेला, परत समोरासमोर तुम्हाला बसवलं जाईल, उभा केलं जाईल एकमेकाच्या विरोधात. परत गर्दनखेच सुरू झालेली आहे, परत चौदंडी सुरू झालेली आहे. एकमेकाला मागे ढकलण्यामध्ये एनर्जी वाया घालवू नका. आतमध्ये कुस्ती करून गुण वसूल करा. दोन्ही पैलवान उजव्या पवित्र्यात लढतायत. शबाश. गुण घेणं दिसतंय तेवढं सोपं नाही. चितपटीनं जशी कुस्ती करावी लागते तेवढाच आत्मविश्वास गुणावरच्या कुस्तीमध्ये सुद्धा असावा लागतो. हुल देण्याचा प्रयत्न होता, श्रीनाथचा अंगावरती चढून जाण्याचा प्रयत्न होता पैलवान मोहीनचा. फार चांगली कुस्ती झाली हो. मी गेली 3 महिने कॉमेंट्रीत आहे 2025च्या.
महेशदादाच्या वाढदिवसाला कुर्टीत झालेली ही कुस्ती अंतिम अतिशय चांगली झाली. टाळ्या वाजवा मी सांगतोय म्हणून. जवळजवळ पाऊण तास झालं कुस्ती चालू आहे. बेधडक मरणाची कुस्ती झाली आणि पटाला घुसून कुस्ती चितपटीने पैलवान पटाला धडक दिली जोरदार आणि त्यामध्ये श्रीनाथ गोरे हा चितपटीने पैलवान विजय झालेला आहे. अशा पद्धतीनं उत्कृष्ट कुस्त्याचं जंगी मैदान अतिशय शांततेत पार पडल्याबद्दल आयोजन कमिटीच्या वतीनं मी कुस्ती समालोचक धनाजी मधने पुळवाडी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर